नरेंद्र मोदी आणि संघाचं नातं खूप जुनं आहे। एका मराठी माणसामुळे, लक्ष्मणराव इनामदार म्हणजे वकील साहेबांमुळे मोदी संघाशी जोडले गेले। 1972 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले। नंतर 1980 साली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, त्यानंतर 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री आणि शेवटी 2014 साली देशाचे पंतप्रधान। असा नरेंद्र मोदींचा प्रवास आपणही पाहिला आहे। या कार्यकाळात संघाची साथ त्यांना कायम लाभली। किंबहुना आपल्या प्रचारकाला पंतप्रधान बनवण्यात संघाचा किंगमेकरचा रोल राहिला। पण 2014 ते 2024 काळ बराच बदललाय। नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते आजही नक्की तेवढेच घट्ट आहे का, असे प्रश्न काही लोक विचारायला लागले। त्यातच या खेपेला संघानं निवडणुकीत भाजपाचं काम केले का, हाही प्रश्न तीच मंडळी विचारतायत। संघाला मानणारा कोर मतदार हा खरंच या खेपेला मतदानाला बाहेर निघाला का? अनेकांनी नोटा तर दाबले नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या। त्यात संजय राऊतांचं राजकीय वक्तव्य समोर आले। पण ज्यांना संघ समजतो त्यांना माहिती आहे की संघ हा कुठलाही निर्णय तडकाफडकी घेत नाही। अगदी आपली हाफ पॅन्टची फुल पॅन्ट करायची का, हा निर्णय सुद्धा जवळजवळ 5 वर्षांच्या विचारांनी चर्चेत अंती घेण्यात आला। व्यक्तीपेक्षा संघटना ही जास्त महत्त्वाची मानल्या जाते। नवे व्यक्ती केंद्रित भाजप संघाला मान्य आहे का, हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो। पण जोपर्यंत संघाचा अजेंडा मोदी पूर्ण करत आहेत तोपर्यंत त्यांना विरोध करण्याचं कारण संघाकडे नसावे। त्यातच वाजपेयी सरकार असताना सरसंघचालक सुदर्शनजींनी केलेले काही उघड विरोध आणि त्याचे विपरीत परिणाम हे संघानं सुद्धा अनुभवाच्या खाती लिहून ठेवले असतील। विसंवाद असूही शकतो, पण त्याला हाताळण्याची यंत्रणा आणि पद्धत संघात आहे आणि ती एखाद्या निवडणुकीच्या निकालाशी तरी नक्कीच जोडलेली नाही। बघा नीट।